आणि ते काम करताना धडपडायचं. त्यामुळे आम्ही दोन्ही कॅरेक्टर एकमेकांवर वैतागतोय आणि फक्त जेवायला मिळणार नाही किंवा तिला खेचतीये, तिला ढकलतीये. आणि ही हळूच कारण माझे बरेचसे व्हिडिओज काढले. पण त्याला मारायचं. आता आपण मर्डर करू. नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्कर रिजनलमधून आणि आज आपल्यासोबत आहे तारीणी या मालिकेतील सर्व आर्टिस्ट. तर वेळ न घालवता त्यांच्यासोबत आपण गप्पा मारायला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुमच्या कॅरेक्टरबद्दल तुम्ही काय सांगाल? छोट्या छोट्या शब्दामध्ये तुम्ही पटकन डिस्क्राईब करून घ्या. मी या तारिणी सिरियलमध्ये पद्मिनी नावाचं कॅरेक्टर करते. म्हणजे पद्मिनी खांडेकर एम्पायर जे आहे त्यांचे दयानंद खांडेकर जे आहेत त्यांची पत्नी, माझा मुलगा युवराज आणि ही माझी सून निशिता असं आहे. आणि हिची आई. मी तारिणीच्या सावत्राईचं काम करते. निशीची आई म्हणून मी सतत तिला सांगत असते. माझं रेखा कॅरेक्टरचं नाव आहे आणि माधव बेलसरे यांच्याशी मी दुसरं लग्न केलेलं आहे. ओके. आणि मीच ती निशी हो. जिच्यामुळे सगळ्या गोष्टी घडत असतात. सो ही माझी आई, ही माझी सासू आणि तारिणी माझी सावत्र मोठी बहीण आहे. आणि निशी ही कशी आहे असं तू जर विचारत असशील तर निशी ही प्रचंड इनोसंट, गोड आणि अशी नाही. निशी इनोसंट आहे, थोडीशी मूर्ख बावळट आहे ती. तिचं युवराजवर खूप प्रेम आहे, एवढं खरं आहे. तारिणी मोठी असल्यामुळे आणि ती हुशार असल्यामुळे ती लहानपणापासून तिच्यावर जळत आली. सो ती जेलसी आणि लग्नानंतर पण नेमकी मोठी जाव म्हणून ती आल्यावरची एक असूया आणि मग तो राग आणि मग स्वतःच्या नवऱ्याबद्दल जे होतंय ते असं सगळं कॅरेक्टरचा ग्राफ वाढत चाललाय. मला स्वतःला कॅरेक्टर म्हणून खूप मजा येते निशी प्ले करायला, कारण इथे सगळेच इतकं कमाल काम करतायत. म्हणजे माझी सासू एक मला एन्करेज करत असते, माझी मम्मा. आम्हाला तर खूप मजा येते काम करायला आणि प्रत्येक जण आपापलं पात्र वाटवतं. आणि आमच्या इथे असं आहे की तारिणीची जी आधीची म्हणजे सख्खी आई होती वसुधा, हिने जे काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम झाल्यामुळे लोकांनी जे काही तिच्यावर ताशेरे ओढले, तिच्यामुळे घर आमचं वाळीत पडलं. आणि त्याचा एक राग आहे मला रेखा ह्या कॅरेक्टरला. आणि तो राग मग मी त्या मुलीवर लहानपणापासून व्यक्त करतेय. मग माझ्या मुलींना चांगली ट्रीटमेंट मिळावी आणि तिला एक वाईट हा दुजा भाव हे मी करत आले. हे माझं कॅरेक्टर आहे. म्हणजे तर मालिकेचा जो ट्रॅक आहे त्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण एवढा काळ मालिका झाली, तिथून ते इथपर्यंतचा प्रवास कसा होता? खूप फास्ट. म्हणजे मला आता विश्वास होत नाहीये, जुलैमध्ये जवळपास वर्ष होईल आता मालिकेला. मला आठवते 12 जुलैला आपण पहिला एपिसोड आम्ही शूट केला. त्याच्यानंतर हळूहळू शूटिंग सुरू झालं आणि धावती एक एक्सप्रेस ट्रेन कशी असते तसा स्पीड आहे आमच्या मालिकेतला पण आणि आमच्या शूटिंगला पण. त्यामुळे एव्हरी डे शूट आणि कधी कसा वेळ गेला एवढा आम्हाला कळलं नाही असं. पण मजा आली आहे. प्रत्येक कॅरेक्टरला इथे वेगवेगळी शेड आहे. एका ह्याच्यानंतर एक एक उलगडत गेलाय. त्यामुळे ऍक्टर म्हणून पण मजा येते ते गोष्ट करायला. तुम्ही काय सांगा? सुरुवातीच्या काळात बेलसरे कुटुंब आणि खांडेकर कुटुंब अशी 2 कुटुंब आहेत. बेलसरे कुटुंबामध्ये तारिणी असते, तारिणी बेलसरे असं तिचं नाव आहे. सो त्यामुळे सुरुवातीचे काही एपिसोड्स हे बेलसरे कुटुंब सतत शूट करत होतं आणि खांडेकरांचंही होत होतं, पण असं खूप रोजच लागतंय असं नाही, आठवड्यातनं 2-3 दिवस असं. पण तरीही आम्हाला आता एवढा टप्पा गेल्यानंतर असं वाटतं की अरे जुलै आला परत असं वाटायला लागलं आता. म्हणजे माझ्या शूटिंगचा पहिला दिवस होता, प्रोमोचा एक दिवस होता. तो दिवस आणि आजचा दिवस असं वाटतं की ती भरकन गेले हे दिवस. म्हणजे कुठेच असं जाणवलं नाही की आपण शूट, आणि एकदम स्मूथली आमचं काम चालतं. त्याच्यामुळे इथे आल्यानंतरही दिवस कसा जातो कळत नाही. त्याच्यामुळे दिवस इतके भरभर निघून जातात आणि मालिकेचा इतका छान ग्राफ होतोय हे आम्हाला आता तू बोलल्यानंतर आमच्याही रिकलेक्ट झालं की अरे आपण इतकं काम केलं इतक्या महिन्यांमध्ये. तर आता सेटवरती जर सगळ्यांसोबत तो को बॉन्डिंग आपलं असतंच, पण सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं? नियती राजवाडे जी चेतनाचं काम करते ती आत्ता इथे नाहीये. हो, नाहीतर ती आता स्वतः बोलली असती मी नाही. आणि एखादा किस्सा जो तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल असं? कशा प्रकारचे किस्से? कारण की आमच्याकडे खूप किस्से. खूप जेवढे आहे तेवढे सांगा, आम्ही ऐकायला तयार आहोत. आता मला एक्झॅक्टली आठवत नाही.
एक हिंट देऊ का तुम्हाला? हा. मगाशी आम्ही आत्ताच स्वराचा इंटरव्ह्यू घेतला तर त्यांनी सांगितलं की त्या दोघांचा जो सीन सुरू होता त्या तारिणी पडली होती आणि तिला मोबाईल थोडासा लागला होता. तर तो अशा प्रकारे कोणता किस्सा वगैरे आहे का जो तुम्हाला आता आठवतो? ईशा आणि मी आता पुढे तुम्ही बघालच, तारिणी आम्हाला एक काम सांगते आणि ते काम करताना धडपडायचं असं होतं. म्हणजे मी धडपडतेय, तिला लागतंय, माझ्याकडनं गोंधळ होतोय, कारण की आम्हाला कामाची सवयच नाही. त्यामुळे आम्ही दोन्ही कॅरेक्टर एकमेकांवर वैतागतोय आणि फक्त जेवायला मिळणार नाही म्हणून आम्ही ते करतोय, कामं करतोय घरातली, की जर जेवायला हवं असेल तर आपल्याला काम करावं लागेल असं. सो ते करताना मला खरंच काल लागलंय इथे. तिने जे काही ढकललंय तिला उद्या येऊ दे बघते. माझा एक किस्सा आहे. किस्सा म्हणजे काय म्हणता येईल की मी आधीच्या सिरियल मध्ये काम करत होते ना, तिथे मला एक फोबिया होता. कोणालाही मारायचं म्हटलं ना, म्हणजे आता आम्हाला सीन असतात ना की मी जाते आणि कोणाची ती कानाखाली वाजवते, तर मी कानाखाली मारली की मला असं व्हायचं कट झाल्या. सो मला आतूनच ती भीती वाटते की कोणाला लागतंय किंवा आपण हात धरून खेचतोय तर ते. आणि इथे आल्यानंतर जेव्हा माझा जो रोल आहे, जो सुरुवातच मी तारिणीला मारण्यापासून किंवा तिला खेचतेय, तिला ढकलतीये, तर मला असं व्हायचं की प्रत्येक वेळेला माझं हे सीन कट झाला की तारिणीला शोधा, सॉरी. त्याच्यामुळे ना मला इथे आल्यानंतर हाच एक माझ्यासाठी किस्सा आहे की आता इतकी सरावले मी की आता मी कोणालाही मारू चला या. तेच म्हणायचं होतं, तेच सांगायचं होतं मला की आता ती सरावली आहे, आता तिला भीती नाही वाटत त्या गोष्टीची. आता ती टेक्निक कळली आहे कॅमेऱ्यावर कसं मारायचं. आता मगाशीच म्हटलं ना मी, सगळ्यात जास्त खट्याळ कोण आहे तर चेतना म्हणजे नियती राजवाडे. तर आता सुरुवातीला जेव्हा इथे शूट सुरू झालं तर ना माझं बाळ लहान आहे, तर रात्री उठणं, मग त्याला दूध पाजणं, हे ते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप जागरण व्हायचं. आणि मग सकाळी इकडे आल्यानंतर जेव्हा शूट सुरू व्हायचं तर कुठेतरी जागा मिळाली की मी बसले मी अशी असायचे. आणि ही हळूच माझे बरेचसे व्हिडिओज काढले आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिने ते पोस्ट केले हॅपी बर्थडे म्हणून, की ज्याच्यावर ना ह्या सगळ्या बायका मला खूप असं करत होत्या. न्यूताई आणि मी, आमच्याकडे खूप मच्छर झाले होते पावसात. खूप मच्छर होते खूप. तर ना आम्हाला कंटाळा आला. मग आम्ही दोघी पण फावल्या वेळामध्ये काय करायचं, कारण की असं वाटत होतं की एक मच्छर चावतोय, परत तो फिरतो आणि परत चावत येतो. नाही, आपण त्याला मारायचं, आता आपण मर्डर करायची. मग आम्ही मच्छरची मर्डर करायला लागलो आणि जमा करून ठेवले त्यांना. अरे मला तो व्हिडिओ, आम्ही जर इन बिटवीन शूट काय करत होतो त्यावेळेला, तर आम्ही मच्छर जमा करत होतो मेलेल्या, आणि मग आम्ही त्यांच्यासाठी एकदा शोकसभा केली. एक व्हिडिओ पण असेल माझ्याकडे तो, आणि त्यांना अग्नी दिला. हे खूप त्यांचं म्हणणं की आम्ही त्यांना मुक्ती देतो. मुक्ती दिली. मी आणि न्यूताई हवी होती, आता आम्ही त्यांना मुक्ती दिली. म्हणजे त्यानंतर परत मच्छर आले खूप दिवस रोज मग त्यांचे जे काही नातेवाईक होते ते भेटायला येत आहेत. त्याचा बदला घेण्यासाठी ते आमच्यावर हल्ला करतात रोज. आणि आम्हाला असं होतं की रोज नाही, आता परत आपल्याला ही मोहीम सुरू करावी लागेल, मच्छरांना धडा शिकवावाच लागेल. निशीचं हे रूप देखील आम्हाला कळतंय. तर मालिकेचा जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? तारिणीने आता बाहेर खूप काय तिची कामगिरी छान झालेली आहे. लोकांना मदत करणं, खूप गुन्हे उघडकीस आणणं, गरजूंना म्हणजे त्यांना न्याय मिळवून देणं वगैरे. तर आता घरामध्ये सुद्धा ती आता ज्या फ्रंटवरती काम करतेय, तर हळूहळू आता घरातल्या प्रत्येकाला वटणीवर आणणे हा एक तिने नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे. आता तिचा असा वेगळा एक स्वॅग दिसणार आहे. मला तारिणीचं एक वेगळंच रूप आता दिसणार आहे, जे मी उभ्या आयुष्यात माझ्या पाहिलेलं नाहीये लहानपणापासून. ते मला दिसते. आणि आता ती मी खांडेकरांच्या घरी आल्यानंतर ती ज्या पद्धतीने मला सुनावते, एक आई म्हणून कसं असावं किंवा मुलींचं काय कर्तव्य आहे घराचं अक्षरशः, हे ऐकून मला राग येतो, पण लोकांना नक्की ते आवडणार. निशी म्हणून सांगते, तारिणी मला खूप डोक्यात जाते. मला तारिणी असते तर तिने काय केलं असतं? निशी
अगं मी जे करते ते तुझ्या चांगल्यासाठीच करते ना, हे ती हे म्हणाली असती. पण मला नाही आवडत आहे, तू नको करू माझं चांगलं, अशी तुम्हाला धमाल खूप दिसणार आहे. हे मी जस्ट मस्ती करते. पण हा, ती तारिणीची एक कणखर बाजू तुम्हाला बघायला मिळेल आणि जी खरंच इन्स्पायर करणारी आहे. चांगले मेसेजेस आता सिरियलमधनं खरंच आम्ही देतोच आहोत, पण अजून चांगले जातील. इवन तिचे जे बाहेरचे सिक्वेन्सेस आहेत, फाईट सिक्वेन्स आहेत, एक गोष्ट चालली आहे सायमल्टेनियस आमची छान, दयानंदचा ट्रॅक आहे, गुलाबचं ड्रग्सचं रॅकेट वगैरे. तर पुढे तुम्हाला खूप मज्जा येणार आहे, एवढी मी गॅरंटी देते. आमची सिरियल फुल ऑन एंटरटेनमेंट पॅक धमाका आहे. आता नंबर 1 ला गेलेलीच आहे ती, त्याच्यामुळे लोकांना, कारण आता रस्त्यावरती अगदी म्हणजे आता वेळ तर असा मिळत नाही, पण जेव्हा केव्हा असं रिक्षानी उतरताना कधी कोणी बघितलं तर किंवा कुठेतरी मार्केटमध्ये गेलोय, काहीतरी खरेदी करतोय, तर जिथे तिथे अक्षरशः म्हणजे 1-2 सेकंद जरी बाहेर फिरताना दिसलो तर लगेच ओळखायला लागलेत लोक. त्यामुळे ही नंबर 1 सिरियल आहेच. आता जो काय तारिणीचा स्वॅग आहे तो सुद्धा आता बघायला मिळणार आहे. त्यात आमचे एपिसोड 40-45 मिनिटाचे झालेत, त्याच्यामुळे ते जास्त एंटरटेनमेंट मिळणार आहे बघायला. तर आता मला असं वाटतं की ही सिरियल तुम्ही सगळ्यांनी बघतच आहात, तर तुम्हाला अजून त्याच्यात मज्जा येणार आहे हे सांगतो आम्ही, खात्री देतोय तुम्हाला. तर जाता जाता आमच्या ऑडियन्ससाठी एक छोटासा मेसेज काय देणार तुम्ही? मालिकेतर्फे जो काही मेसेज द्यायचा आहे तो देते हो हो प्रेक्षकांसाठी. चालेल. म्हणजे आता आपण जे बघतोय की बऱ्याच म्हणजे मुलींना काही काही गोष्टी सामना करावा लागतो. आता ट्रेनमध्ये चढताना म्हणा, किंवा कुठे आपण ऑफिसच्या फ्रंटवर आपल्याला काही अत्याचार होत असतात, किंवा काही गोष्टी घडत असतात आपल्या मनाविरुद्ध, ज्या आपण सहन करत असतो एक साधारण व्यक्ती म्हणून. तर त्या गोष्टींना कशा प्रकारे बगल द्यायची, त्याच्याशी कसं फाईट करायचं, आणि जे आता आमची तारिणी दाखवतीये की मुलीने कसं असायला हवंय आणि किती कणखर असायला हवंय, तर तुम्ही तसं बना आणि तसं बनण्याचा प्रयत्न करा, की आवाज उठवा जिथे तुम्हाला गरज वाटेल, तिथे तुम्ही स्वतः शस्त्र काढा. कारण आता आपली जी काही आपल्याला फाईट करायचं ते आपल्याला करायचंय. आपल्याला कुणीही तारिणी वाचवायला येणार नाही, आपण स्वतःच तारिणी बनायचंय. पण हेच म्हणेन की आत्ता जे काही बाहेर चाललंय समवेअर, मला पर्सनली बऱ्याचदा वाटतं की आपण 50 वर्ष मागे गेलोय. सो असं वाटतं की मुलीने, म्हणजे तारिणी एक असं पात्र आहे की जे प्रत्येक मुलीने आदर्श ठेवावा, की काय करायला हवं, कुठच्या परिस्थितीत कसं झगडायला हवं, आणि स्वावलंबी होऊन स्वतःचं म्हणतात ना रक्षण करण्याची दुसऱ्या कोणी वाट न बघता आपण स्वतःसाठी उभं राहणं जास्त गरजेचं आहे, जे आमच्या सिरियलमधनं सांगितलं जातं. आणि ती नुसतं म्हणजे फक्त बाहेर कसं फाईट करायचं असं नाही, घरात कसं वागायचं, नाती कशी जपायची, लोकांना समजून कसं घ्यायचं, आपल्यापेक्षा लहान आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना त्यांचा मान कसा राखायचा, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी असं म्हणत नाही की प्रत्येकात काही ना काहीतरी कमतरता असूच शकते, म्हणजे आता तारिणीमध्ये काहीतरी कमतरता आहे का नाही हे आता प्रेक्षक सुजाण आहेत, ते बघतीलच. पण मला असं वाटतं की आपण जितकं बाहेरही आपली स्वतःचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, तसंच घरात सुद्धा आपण वागताना खूप छान सगळ्यांशी त्याचंही रक्षण झालं पाहिजे. नमस्कार, मी सुवेधा देसाई. मी सिद्धिरूपा करमरकर. नमस्कार, मी रुपाली मांगले. आणि तुम्ही आम्हाला आता बघताय टेलीचक्कर रिजनल मध्ये.